एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत ईश्वरपूर या ठिकाणी। ईश्वरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी आलेले आहेत। इथल्या काय समस्या आहेत, सत्ताधाऱ्यांनी काय काय समस्या केलेल्या होत्या, त्यांनी विकासाची कामं काय काय केलेत आणि विरोधकांकडून कोणते विकास झालेला नाहीत हे आज आपण जाणून घेणार। आपल्याकडे उमेदवार इथं आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून नेमकं काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संग्रामसिंह दिलीपराव पाटील ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 7 मधून मी निवडणूक लढवत आहे। माझ्याबरोबर माझे मित्र राहुल नागे यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय वहिनी पल्लवी नागे मॅडम इथं उपस्थित आहेत। मी एसबीएनच्या वतीनं सर्वप्रथम आपलं स्वागत करतो। मी आपणाला सांगू इच्छितो की ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये गेली 9 वर्ष निवडणूक सार्वत्रिक झालेल्या नव्हत्या। या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्या सर्वांना ज्या नागरिक समस्या असतील किंवा या प्रभागामधील नागरिकांच्या काही मागण्या असतील तर त्या प्रकर्षाने जाणवतात। मी आपणाला उदाहरण देतो की गेली 5 वर्ष निवडणुका 4 वर्ष झालेल्या नव्हत्या, तरीसुद्धा माझ्याबरोबर असणारे राहुल नागे यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या फंडातून किंवा जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये जवळपास 5 कोटीचा निधी साहेब आणलेला आहे। म्हणजे नगरपालिकेचं पदच पाहिजे असंच नसतानासुद्धा म्हणजे जयंत पाटील साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता जर 5 कोटीचा निधी या प्रभागामध्ये आणत असेल तर इथले विद्यमान आत्ता म्हणजे जे निवडणुकीला गेली 15 वर्ष नगरसेवक आहेत ते ह्या प्रभागामध्ये दिसलेलेच नाहीत। माझी तर नागरिकांना आणि विशेषतः जे लोक मतदान करणार आहेत त्यांना एकच विनंती आहे की या प्रभागातला नगरसेवक दाखवा आणि माझ्याकडून वैयक्तिक 1 लाख रुपयाचं बक्षीस मी त्यांना जाहीर करतो। कारण कुठल्याही स्वरूपात कोणत्याही कामाच्या निमित्तानं तो नगरसेवक इथं येऊ शकलेला नाही। त्यालाही 2 कारणं आहेत। एक तर ते नगरसेवक शारीरिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत, एवढे चालूच शकत नाहीत। त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर त्यांना या प्रभागामध्ये नागरिकांना शोधायला जायला लागतं। अशी त्यांची ख्याती असलेले नगरसेवक या प्रभागामध्ये 7 मध्ये पूर्वीपासून होते। काही प्रभाग रचना जरी बदललेली असली तरीसुद्धा त्यांनी कोणतेही विकास काम केलेलं नाही। तरुण मुलांना चुकीच्या मार्गानं लावणं, महिलासुद्धा या प्रभागात सुरक्षित नाहीत, हे या ईश्वरपूरचं दुर्दैव आहे। काही टोळ्या साहेब या इस्लामपूरमध्ये गुंडांच्या निर्माण झालेल्या आहेत। इथं तर टोळ्यांच्यामध्ये विकासाची स्पर्धा चालू आहे। माझी टोळी मोठी का तुझी टोळी मोठी, आणि आमचे संस्कार हे लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे संस्कार आहेत। उभ्या महाराष्ट्रानं वसंतदादा असतील, लोकनेते राजाराम बापू पाटील असतील, यांची कामाची पद्धत बघितलेली आहे। परंतु आज काय दिवस आलेले आहेत, ही कोण लोक आहेत, ह्यांची नावं काय होती, ह्या लोकांनी काय काम केलेलं आहे हे इथल्या सगळ्या प्रभागातल्या ईश्वरपुरातल्या लोकांना माहिती आहे। जागा बळकावणे, काही लोकांना घरं सोडायला ह्या प्रभागातल्या भाग पडले। मी आवर्जून सांगेन की ते एक बंगला होता, त्या कुटुंबाला सुद्धा यांनी धमकी दिली, त्यांना ह्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला। त्या बिचाऱ्यानं इतका त्रास झाला की त्याला हार्ट अटॅक आला ह्यांच्या त्रासाचा। त्यामुळे नंतर त्याची जमीन बळकावणे, त्याला त्रास देणे असल्या चुकीच्या प्रवृत्तीला इथून काही लोकांनी खतपाणी घातलं नेते मंडळींनी। तसल्या लोकांना इथून त्यांना नगर परिषदेमध्ये पाठवलं। ह्याचा त्रास भयंकर इथल्या लोकांना झालेला आहे। माझी कळकळून विनंती आहे की सर्वसामान्य लोक असतील, इतर काही चांगले नोकरदार लोक आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत, त्यांनाही त्यांची योग्यता माहीत आहे। पण आपल्या हातामध्ये लोकशाहीनं दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे मतदान। ह्या मतदानामध्ये आमच्यासारखी चांगली मंडळी आज आता समाजाच्या समोर आलेले आहेत। काही मंडळी आमच्यासारखी म्हणत होती की आपण कशाला निवडणुकीला सामोरं जायचं, पण चांगल्या व्यक्ती जर या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नाही आल्या, सुशिक्षित व्यक्ती जर या समाजात राजकारणामध्ये नाही आल्या, शिकलेल्या व्यक्ती जर ह्या समाजाने राजकारणामध्ये नाही आल्या तर ते नुकसान त्याच्याबरोबर त्याच्या लोकांचंही होत असतं। त्यामुळं आम्ही आता वेढा उचललेला आहे। असली प्रवृत्ती ह्या प्रभाग 7 मधून आम्ही कायमची नष्ट करणार आहे। आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचे विचार पुन्हा एकदा गेले 9 वर्ष तर पहिली 5 वर्ष 4 वर्ष निवडणूक झालेली नाही, आणि त्याच्या आधी ते 5 वर्ष ह्या प्रभागामध्ये म्हणजे 10-15 वर्षाचा कालावधी असाच ह्या भागातला गेला आहे। काही विकास कामं झाले नाहीत। पाण्याचे विषय असतील, गटारीचे विषय असतील,
विशेषतः ईश्वरपूरमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मी सांगतो, अर्थमंत्री साहेब होते, गृहमंत्री होते, ग्रामीण विकास खातं साहेबांनी भूषवलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे स्वच्छ प्रतिमा असणारा अतिशय चांगला नेता म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडे बघितलं जातं. परंतु आजचं महाराष्ट्रातलं राजकारण हे विशिष्ट पद्धतीनं खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि साहेबांना मुद्दामून टार्गेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून एक वृत्ती करत आहे. त्या वृत्तीच्या विरोधात सुद्धा आम्ही सर्वजण लढा देणार आहोत. आणि आदरणीय जयंत पाटील साहेब हे मी आपल्या चॅनेलच्या दृष्टीनं सांगतो, हे नेतृत्व अलेक्झांडरचं नेतृत्व आहे, ज्याला जगजत्ता म्हणतात, त्यांच्या नावात जयंत आहे. ते कधीही थांबणारं नेतृत्व नाही. कितीही असल्या फालतू लोकांनी कितीही वल्गना केला तरी जनता त्यांच्याबरोबर आहे. आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला जे मतदान होणार आहे, 3 तारखेला आपणाला निकालामधून ह्या इस्लामपूरमधला उद्रेक ह्या विरोधकांच्या विरोधातला हे आपल्याला दिसून येईल. आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचे विचार 3 तारखेनंतर नगर परिषदेत तर जातीलच, पण महाराष्ट्रामध्ये पण साहेब आपल्या माध्यमातून सांगतो, या प्रभागाच्या माध्यमातून सांगतो की चांगली व्यक्ती आदरणीय जयंत पाटील साहेब आहे. वालचंद कॉलेजपासून व्हिजिटाय कॉलेजपर्यंतचा इंजिनिअरिंगचा प्रवास आहे, जग बघितलेलं नेतृत्व आहे, त्यांना सगळा विकास माहिती असतो आणि प्रत्येक मुलगा हा चांगला घरात घडला पाहिजे म्हणून संस्कार देणारं नेतृत्व आहे. आणि अशा नेतृत्व आम्हाला अभिमान वाटतो की साहेबांनी मला सांगितलं की तू प्रभाग क्रमांक 7मधून निवडणूक लढवली पाहिजेस. मी 1 मिनिटसुद्धा मागं बघितलं नाही, कारण आदरणीय साहेबांचा आदेश आहे. कोण पुढचा आहे काय माहीत नाही. अरे कोण म्हणतो हत्ती पाडायचा, मी त्याला हत्ती वगैरे काय म्हणत नाही. असला हत्ती असूच शकत नाही. त्याला काय आहे ते माझ्याबरोबर असणारी जनता दाखवेल. मागच्या वेळेला जे उमेदवार दिले होते त्यांना घरातून ह्यानं बाहेर पडून दिलं नाही, ह्यांनी त्याच्याविरुद्ध गुंडगिरी केली. माझंच आव्हान त्याला आहे, आता तू कसा घरातून बाहेर पडतोयस हे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून जनतेच्या जीवावर, कारण जनता आता पेटून उठलेली आहे आणि तो घाबरलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याचं उत्तर हे 3 तारखेला समजणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. या प्रभागामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे, महिलांच्यावरती पण अत्याचार वाढलेले आहेत. आणि तो जो उमेदवार आहे की गेल्या 15 वर्ष इकडे फिरलेला नाही आहे, तो उमेदवार दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा असं उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे. आता आपल्यासोबत आहेत काही महिला, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या समस्या काय आहेत त्या. नमस्कार, मी गौरी व्यास, प्रभाग क्रमांक 7 आहे आमचा. आणि मला इथं अगदी आनंदानं सांगू वाटतं की या 10 वर्षात आमच्या या प्रभागात आमच्या माननीय श्री राहुल नागे यांच्याकडं नगरसेवकाचं पद नसतानासुद्धा त्यांनी साहेबांच्या, आपल्या जयंत पाटील साहेबांच्या मार्फत अनेक कामं या आमच्या वॉर्डात केलेली आहेत. जसं की गटार बांधणे असो, रस्ता कामगार असो, लाईटवरचे कुठलेही दिवे बंद असतील तर ते तत्परते येऊन चालू करून देणं, ह्या अशा असंख्य कामं. आणि त्यांचं मेन म्हणजे प्रत्येक घरोघरी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. अगदी ते गरीबातलं गरीब घर असो आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर, प्रत्येक माणसाला अगदी लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंत ते अगदी माहीत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राहुल नागे आणि पल्लवी नागे हे दोघंही आहेत. आणि ह्याच्यात मला अजून आनंदाची गोष्ट वाटते की ह्या आता वॉर्डात ह्या इलेक्शनला आमच्यात संग्रामदादासारखं आम्हाला नेतृत्व मिळालं आहे. म्हणजे आमच्या या वॉर्डाला 4 चांद लागलेले आहेत आणि ते आमच्याकडे आले, त्याबद्दल मी पहिला त्यांचा धन्यवाद मानते. आणि मी इथं अगदी म्हणजे आवर्जून सांगते की निवडणुकीचा निकाल हा अगदी म्हणजे आमच्याकडूनच लागणार आहे, साहेबांकडूनच लागणार आहे. महिला नागरिकांनी सांगितलेलं आहे की आत्ताच निवडणुकीचा निकाल त्यांच्याच बाजून लागणार आहे, कारण नागे साहेब एवढं विरोधात असून सुद्धा त्यांनी एवढा विकास कामं केलेले आहेत, त्यामुळे विजय हा आमचा नागे साहेबांचाच असेल यांनी म्हटले आहेत. आता उमेदवार महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक महिला आहेत आणि त्याचं विजन काय आहे त्यांच्या पुढचं. नमस्कार, मी मालन सुनील वाकळे, प्रभाग क्रमांक 7मधून राहुल नागे यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी नागे यांना आम्ही उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. येणाऱ्या काळात आम्ही त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यायचं काम करणार आहे. याचं कारण असं आहे, राहुल नागेंकडे कुठलंही पद नसताना गेली 9 वर्ष तो आमच्या प्रभागाचा विकास करतो आहे. गोरगरिबांची कामं, पेन्शनचं काम असू दे, आधार कार्ड, पॅन कार्ड कुठलंही असू दे, तो घराघरात जाऊन लोकांची कामं इथं केलेली आहेत त्यानं. त्यासाठी आम्ही योग्य ते उमेदवार निवडलेला आहे. तसंच इस्लामपूर शहरातल्या बघितलं तर विकास, बगीचांचं पाक नुकसान केलं आहे. कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही, गडबडीने रस्ते केले. 5 वर्षानंतर जे रस्ते केले गडबडीने केले ते आता सगळे उकडून रस्त्यावर सगळे खड्डे पडल्यात. जाताना आमच्या कमरा दुखत आहेत, म्हणजे गाडीवरनं जाताना काहीही विकास केलेला नाही. ह्यांना समजायलाच 5 वर्ष लागलीत
आणि पुढचे 4 वर्ष प्रशासनाचे. तर येणाऱ्या काळात आम्ही माननीय जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून येणारी नगरपालिका आम्ही ही नक्कीच आमच्याकडे खेचून आणू, एवढं मी इथं सांगते. बरेच प्रभागामध्ये आम्ही फिरलो, प्रभागाच्या अडचणी समजून घेतलं. तर प्रभाग 9मध्ये अशी अडचण आली की बऱ्याच ठिकाणी तिथं विरोधात असताना चावीचं कनेक्शन दिलं नाही, घरात पाण्याचं कनेक्शन दिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत प्रश्न असतो किंवा नागरिकांचा की पाणी हे द्यावंच लागते. पण तिथं 150 ते 200 घरात हे पाणी दिलेलं नाही. नेमकं आपल्याला काय वाटतं? नक्कीच, कारण कसं आहे की समोरचा माणूस कोण आहे, कोणत्या पक्षाचं काम करतो आहे आणि द्वेषाचं राजकारण ह्या विरोधकांनी इथं केलं आहे. त्यांच्यात गटबाजी आहे. मुळातच कसं झालं आहे की आपण म्हणतो की आडशेरी भरली की ती पालती खाली पडते, तशी अवस्था त्यांची झालेली आहे. कारण त्यांच्या नंबर ऑफ सीट्स असतील, म्हणजे त्यांना प्रत्येक ठिकाणी जे उमेदवारी द्यायचे त्यांच्यात अजून भांडण चालू आहे. कोण माघार घेणार, कोण आत येणार, बाहेर जाणार, ह्याच्याशी सर्वसामान्य नागरिकांना काही लेणं देणं. आमचं एकच म्हणणं आहे की जो उमेदवार असतो तो सुशिक्षित असावा, चांगला असावा, जेणेकरून विचारांची थोडी तर प्रगल्भता त्याच्याकडे पाहिजे. एखाद्याला विजेचं कनेक्शन द्यायचं नाही, एखाद्याला नळ तोडून टाकायचा, त्याला पाणी द्यायचं नाही, तो कोणत्या घरातला आहे, म्हणजे त्याची अडवणूक विविध प्रकारे करण्याचे जे धोरण आहे ते विरोधकांनी इथं केलेलं आहे. हे तर मी म्हणतोय ठीक आहे, ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था आहे की घरातून महिला सुरक्षित नाहीत. त्या 9वी-10वीच्या मुली ज्या वेळेला क्लासेसला जातात, 9वी-10वीच्या मुली, कॉलेजच्या मुली ज्या वेळेला त्या स्कूलला जात असतात, कॉलेजला जात असतात, त्यावेळेला ह्यांची टोळकी त्यांच्या मागून फिरत असते. हे किती दुर्दैव आहे की असे जर तुम्ही जर लोकप्रतिनिधी नगरपालिकेमध्ये असतील तर काय लोक विचार करणार. आणि लोकांना हे सगळं कळालेलं आहे, परंतु सर्वसामान्य माणूस आज काय करतो, भीतीपोटी घरात बसतो, तो जाब कुणाला मागणार. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनीच आता उठाव केलेला आहे की बाबा चांगली लोक या समाजामधली बाहेर पडली पाहिजेत. कारण जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जर मान्य नसेल तर आपण जगू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचं एक शस्त्र अधिकार दिला आहे. त्यांच्या विचाराने हा भारत देश चाललेला असतो. शिवशाहू फुले आंबेडकर विचारानं हा भारत देश आहे, महाराष्ट्र राज्य चाललेला आहे, ईश्वरपूर नगरी चाललेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असली गुंडगिरी, अशी चुकीची लोक जर काम करायला लागली तर मी आपल्या चॅनेलच्या वतीनं सांगतो की आमच्यासारखी लोक निश्चितच समोर येतील. आणि सर्व बंधू भगिनी इथं उपस्थित आहेत, सर्वांना आपल्या चॅनेलच्या वतीनं विनंती करेन की तुम्ही चांगली लोक नगरपालिकेमध्ये, ईश्वरपूर असेल किंवा अन्य कुठली जरी असेल निवडणूक, तर तिथं चांगले लोकप्रतिनिधी शिकलेले गेले पाहिजेत, चांगले लोकप्रतिनिधी तिथं आवाज उठवला पाहिजे. आणि असल्या गुंडांच्या टोळ्या झालेल्या आहेत. आपण तिथं का जातोय किंवा आपलं तिथली भूमिका काय हेच त्यांना समजलेलं नाही. पैसा कसा तरी मिळवायचा चुकीच्या पद्धतीनं, पैसा सत्तेमध्ये घालायचा, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण जे ह्या इस्लामपूर नगरीमध्ये ह्या लोकांनी आणलेलं आहे, ह्याला कुठंतरी खीळ बसली पाहिजे. आणि मी आता प्रभागामध्ये सगळीकडे फिरतो आहे. गेले 2-3 दिवस म्हणजे छाननी काल झालेले आहे, त्याच्या आधी आम्ही अर्ज भरले. तर त्याच्यानंतर जो प्रभागामध्ये आमचा प्रचार चालू आहे, हे नागरिक आम्हाला सांगतात. हे आमचं वैयक्तिक मत आम्ही कॅमेऱ्या पुढं बोलतो आहे, चॅनेल पुढं बोलतो आहे असं नाही आहे. हे नागरिकांच्याकडून आलेल्या समस्या मी आपल्या वतीनं सगळ्यांना सांगतो आहे. आणि त्यासाठी महिला भगिनी समोर आल्या पाहिजेत, सुशिक्षित लोक आली पाहिजेत. मी उदाहरण राहुल नागेंचं दिलं, 5 कोटीचा त्यांनी निधी आणला. मी युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेला काम करत असतानाही आंदोलन असतील, चळवळ असेल, मोर्चे असतील, हे सगळे आमचे युवक नेते आदरणीय प्रतीकदादांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे इस्लामपूरमध्ये केलेलं आहे. लोक ओळखतात. प्रभाग रचना जरी वेगवेगळी झाली असली तरी लोक तीच आहेत आणि समस्या गेली 10 वर्ष त्याच आहेत. त्यामुळं आपल्या भुयारी गटार योजनेचा सुद्धा बोजवारा इथं इस्लामपूरमध्ये ओढलेला आहे. फक्त पायपा टाकल्या आहेत, खनन केलेलं आहे, रस्ते खराब झालेले आहेत, पाणी कुठून वाहते, गटार कुठून वाहते हेच समजत नाही. लोकांना दुर्गंधीचा त्रास आहे, डास आहेत, म्हणजे अशा कितीतरी समस्या आहेत की आपण असं वाटतं की गेली 150 वर्ष ईश्वरपूर शहर मागं गेले का काय. कारण आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून बगीचा म्हणजे गार्डन असेल, रेल्वे इथं आणलेली, स्विमिंग पूल इथं सगळ्या सुविधा साहेबांनी केलेल्या. पण ह्या 10 वर्षामध्ये जे सत्ता पालट झाल्यानंतर जे प्रतिनिधी आले त्यांना ह्याच्यामध्ये काही हे राखता आलेलं नाही, बदल केलेला
केलेलं नाही त्यांनी. आणि मग गटातटाचं राजकारण, राजकीय सगळं समीकरणं ह्याच्यामध्ये ईश्वरपूर शहर बरबटलेलं आहे. आणि आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवकांच्या माध्यमातून, ज्येष्ठांच्या माध्यमातून, महिला भगिनींच्या माध्यमातून हे सगळं मोडून काढणार आहे. त्यामुळे एक नवीन पिढी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आमच्यासारख्यांना संधी दिलेली आहे. ही सगळीच लोकं आता चांगल्या पद्धतीनं घरातून बाहेर पडलेले आहेत आणि निश्चित आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विचारांचा 3 तारखेला विजयी होणार, एवढंच या प्रसंगी सांगतो. आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पाहिला तर याच्या अगोदर जे काही उमेदवार आहेत ते अगोदर आपल्याकडेच होते, त्यानंतर भाजपमध्ये गेले आणि आता तुमच्याकडून मुलगुणदादा उभारलेले आहेत. नेमकं काय सांगशील याच्यात? नक्कीच, कारण पूर्वी आमच्या पक्षामध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मला आठवते की 2014 साली ते राष्ट्रवादी काँग्रेस होतं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. आणि आमच्या साहेबांचा स्वभाव म्हणजे राजकीय नसतो, तो सामाजिक असतो, समाजासाठी ते बघत असतात. त्यांनी येणाऱ्यांचं नक्कीच स्वागत केलेलं आहे आणि त्यांना मानाची जागा असते ती दिलेली आहे. हे सर्वांनी पाहिलेलं आहे. कारण ईश्वरपूर शहरामध्ये जे काही आमच्या पक्षाचे निर्णय असतील, जे काय आमच्या ईश्वरपूर नगरीसाठी योग्य ते निर्णय असतील, ते त्यांना साहेबांनी दिलेले होते, ते मानाचं स्थान होतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं चित्र बदललं आणि त्यांना असं वाटलं की मुख्यमंत्री साहेब असतील किंवा राजकीय समीकरणामध्ये आम्हाला काहीतरी फार मोठं महाराष्ट्रातलं पद मिळेल. परंतु त्यांचा भ्रम निराश झालेला आहे, मी हे कॅमेरा पुढं सांगतो. कारण त्यांनी त्यांचं प्रवेशसुद्धा साधे पद्धतीनं घेतला, कुठलाही मेळावा इथं झालेला नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे जे आमच्या बाजूला असताना जो त्यांना मान सन्मान मिळायचा तो पलीकडल्या गटामध्ये गेल्यानंतर मिळाला नाही. आणि त्यांचं नशीब बघा की OBC सारखं इथं आरक्षण पडलं आणि त्यांना आमच्या विरोधातच उभा टाकलं. पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आदरणीय मलगुंडे दादांच्यासारखा सर्वसामान्य चेहरा जो आज 2 चाकीवरून ईश्वरपूरमध्ये सगळीकडे फेरफटका मारतो, सर्वसामान्य नागरिक हात वर करून सांगतात दादा नमस्कार, दादा उतरतात, त्याच्याशी बोलतात. म्हणजे हे आमचं नशीब आहे की आम्हाला असे नेते मिळाले, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळं विजय तर सुकरच आहे, परंतु त्यांच्या भूमिकेमुळं लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. कारण आज काय झाले, आज जयंत पाटील साहेबांचे विचार आहेत आणि त्या विचारावरती त्यांनी 10 वर्षे इथं काढलेली होती. परंतु आता जर ते पलीकडे गेले तर इथं विचारच राहिलेले नाहीत. त्यांना अर्ज बाहेर काढत असताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जायला लागलं. त्यांना ह्या सर्व लोकांना एकत्रित करण्यामध्ये त्यांची ताकद स्वतःच्या घरातच जास्त वापरायला लागली. समाजामध्ये बाहेर पडत असताना त्यांना उशीर झाला आणि मलगुंडे दादांचं तिकीटच साहेबांनी 2 मिनिटात जाहीर केल्यामुळं जवळपास मलगुंडे दादांनी या ईश्वरपूर नगरीमध्ये 3 वेळा पूर्ण फेरफटका मारलेला आहे. अजून विरोधक आमचे लोकांना भेटलेलेच नाहीत. त्यामुळे तो तर विजय निश्चित आहे. परंतु नशिबानं पुढं आणि आमच्या सुदैवानं असा नगराध्यक्ष 3 तारखेला मिळणार आहे की तुम्ही रस्त्यात जरी त्यांना अडवलं तरी ते 2 चाकीवरून येणार, तुमच्या समस्या सांगणार, ते समस्या सोडवणार. म्हणजे इतकं सहज सोपं नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या ईश्वरपूरला मिळालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं नेतृत्व इतर शहरामध्ये, म्हणजे हे मॉडेल शहर आदरणीय जयंत पाटील साहेब करतील की मी असा नगराध्यक्ष दिला आहे, मी राहुलसारखा असा नगरसेवक दिला आहे, वहिनींच्यासारखे नगरसेवक असेल किंवा माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता कुठं काम करत असेल तर ह्या पद्धतीचं एक छोटंसं मॉडेल असं साहेबांनी सगळीकडे निर्माण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांना अनुकरण इतर राजकीय पुढारी इतर जिल्ह्यामध्ये, इतर राज्यामध्ये नक्कीच करतील. आणि एक जयंत पॅटर्न चांगल्या विचारांचा ह्या ईश्वरपूरमध्ये म्हणजे जुनं इस्लामपूर आणि आत्ताचं ईश्वरपूर, तर त्या ह्याच्यामध्ये हे निर्माण होईल. ह्या मी तुम्हाला ह्या तुमच्या कॅमेऱ्याच्या निमित्तानं, ह्या चॅनेलच्या निमित्ताने निश्चित सांगतो. सत्ता आली तर गुंडगिरी पूर्ण मोडीत काढू, महिलांचे अत्याचार होणार आहेत ते सुद्धा संपवून टाकू आणि विकासाचं व्हिजन जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेत आणू, असं यांचं मत आहे. सर्वप्रथम मी जयंत पाटील साहेबांचे आभार मानतो की आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये संग्रामदादांसारखा आम्हाला एक चांगला तगडा उमेदवार दिला. त्यामुळे बरेच लोकांची भीती झाली, यावेळी लोक बाहेर पडतील, मतदान करतील. आणि जर तुम्ही बघितलं ह्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये कुठलेही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक असू देत, राहुल किंवा त्यांच्या पत्नी, त्यांचं काम फार आहे. म्हणजे अगदी कोविडच्या काळात लोकांना किराणा मालाचं हे करणे, दूध देणे, असं त्यांचं सामाजिक कार्य बरंच आहे याच्यामध्ये. आणि आपल्या इथं कसं होतं की बरेच प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्यामुळे हे 2 तगडे उमेदवार दिल्यामुळं ह्यावेळी विजय नक्कीच आमचा होईल.